मी खूप वेळ स्वतःला समजवलं, म्हटलं इथेपर्यंत आलो तर हा एक्सपिरियन्स पण घेऊन बघूया, पण मला ते काही जमेल असं वाटत नाही आहे. चला जाऊ दे मग. हा असा सूर्योदय पाहणं म्हणजे अगदी स्वप्नवत वाटतं आहे. तर हाय, हॅलो, नमस्कार, गुड मॉर्निंग. मी अश्विनी परत एकदा आपल्या छानशा ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्हाला माहिती आहे आपण आहोत इगतपुरीमध्ये आणि आजचा हा दुसरा दिवस आहे आणि छान सकाळ झाली आणि आता मी नाश्त्यासाठी तयारी करून खाली निघालो आहे. आता डायनिंग एरियामध्ये जाऊ नाश्ता वगैरे करू आणि त्यानंतर जिकडे ॲक्च्युली आम्हाला जायचं होतं तिथे आम्ही पोचलो आहे. पण मी नाही, सम्यक, सार्थक आणि त्याचे डॅडी. आता हे लोक इथे खाली जे बर्ड्स व्हॅली आहे, बर्ड्सचं गार्डन आहे, तिकडे हे लोक आलेत. आता मला जायचं नव्हतं कारण मी तुम्हाला मगाशी तेच सांगितलं, मला हे जे पक्षी वगैरे ते लांबून बघायला आवडतात. मला फार ते जवळ नाही आवडत. मला भीती वाटते असं म्हणू शकता तुम्ही, पण मला खरंच नाही आवडत. आणि मला वाटलं सार्थक पण नाही जाणार, पण काय माहिती तो त्यांच्या मागे लागून गेला. आणि खूप सुंदर बर्ड्स होते खरं तर. आणि हे मी नंतर व्हिडिओमध्ये बघितले. वरून मी गॅलरीमधून बघत होते कारण मला पर्सनली तिथे नव्हतं जायचं. आणि तुम्ही बघू शकता किती छान कलरफुल हे बर्ड्स होते. आणि ॲक्च्युली इथला आवाज आहे ना, मी थोडासा ठेवेन तुम्हाला दाखवते. इतका छान किलबिलाट आहे हा पक्ष्यांचा. आणि राजेच्या टोपीवर वगैरे, आणि इतकी छान नाही ना ट्रेनिंग आहे. हातावर वगैरे बसतात, म्हणजे आपण त्यांना खायला वगैरे दिले तर हातावर खातात. आणि त्यामध्ये 2 जे पक्षी होते ते असे चावणारे होते, म्हणजे ते त्यांना असं त्रास झाला तर ते बाईट करत होते. तर हा वरती रूम दिसतो ना, तो रूम आमचा होता. आणि मी तिथून ह्या सगळ्यांना हे सगळं बघत होते. आता तुम्हाला इथून खालून हे शूट केल्यामुळे हे सगळं दिसत असेल कशा प्रकारे ह्यांनी पक्ष्यांसाठी ही सोय केली, म्हणजे त्यांना अगदी नॅचरल वातावरण मिळावं अशा पद्धतीने हे केलेलं आहे. आणि हे बहुतेक पक्षी जे आहेत ना, ते आपल्याकडचे नाही वाटत आहेत, थोडे बाहेरचे असे वाटतात आहेत. कारण एकंदरीतच हे जे काही त्यांनी क्रिएट केलं ना, ते खूप सुंदर आहे. म्हणजे पर्सनली मला पण असं वाटतं की पक्ष्यांना मोकळं वातावरण असावं. कारण मध्ये मी एकदा असा व्हिडिओ टाकला आणि आमचे एक दादा आहेत, त्यांनी असं मेसेज केला, बरं तुला पिंजऱ्यामधले पक्षी आवडतात का? तर असं अजिबातच नाही आहे. पण आता झालं आहे असं ना की पक्ष्यांना पण तसं सुरक्षित वातावरण नाही आहे. आणि जर कोणी अशा प्रकारे जर सांभाळत असेल तर आणखीन चांगलं आहे. आता काय करू शकतो आपण. आणि हे पक्षी त्यांनी खूप छान सांभाळतात, म्हणजे त्यांच्या सगळ्या गोष्टी किंवा ट्रेनिंग वगैरे त्यांना दिलेलं आहे. आणि ठीक आहे, आता काय करू शकतो आपण. आणि बघायला आपल्याला, आणि महत्त्वाचं म्हणजे या पक्ष्यांना तर माणसांची इतकी सवय झाली असणार आहे. सारखे लोक येतात त्यांना भेटायला वगैरे किंवा आतमध्ये बघायला मिळतात, किंवा अदरवाईजच तिकडे खूप माणसांचं असं गजबजाट असल्यामुळे त्यामुळे छान नॉर्मलीच असे छान माणसाळलेले पक्षी वाटतात आहेत. आणि त्यामुळे असे काही हार्म वगैरे करत नाहीत. माझ्या सम्यकला, सार्थकला सुद्धा मी सोडलं होतं, बघितलं तुम्ही. आणि ती लोक छान एन्जॉय करत होते त्यांच्याबरोबर. इथे आतमध्ये पण ना सरडा वगैरे असे मोठे जे तशी ते बर्ड्स यांच्याबरोबर एन्जॉय पण करत होते. आणि हे सगळं मला बघताना खूप आनंद होत होता. वरून बघत होते मी ह्यांना गॅलरीतून सगळं. आणि आता थोड्या वेळाने जेवून वगैरे परत आम्हाला बाहेर जायचं आहे. तर बाहेर कुठे जायचं आहे मी तुम्हाला दाखवणार आहे. पण राजेचं आणि त्या सम्यक सार्थकचं मन काही भरत नाही आहे. 15-20 मिनटं झालं मी या लोकांना आवाज देते, पण तरी त्यांना तिकडेच थांबायचं आहे. कारण उद्या परवा परत आम्हाला निघायचं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी अशा छान आठवणी जमा करूया म्हटलं, म्हणून छान व्हिडिओ तयार केला. हे आता अर्धा पाऊण तास झाला इकडेच आहेत. आणि आता आम्हाला हे जेवायचं आहे. जेवून त्यानंतर आणखीन एका ठिकाणी जायचं आहे. असं सगळं छान आम्ही एन्जॉय करतो आहे आणि परत निसर्गाबरोबर कुठेतरी कनेक्ट होतो आहे असं सगळं वाटतं आहे. आणि खूप सुंदर फिलिंग आहे. तर चला मग, हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला सांगा. आणि पुढच्या एका ब्लॉगसाठी तुम्हाला मला फॉलो करायला लागेल. सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि मला कमेंटमध्ये सांगा हे ठिकाण तुम्हाला कसं वाटलं.